राम नारायण राम ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे की आपल्या देशात आणि जगभर माणसाने तयार केलेली राज्यघटना बदलली पाहिजे. पुन्हा एक नवीन राज्यघटना तयार केली पाहिजे. अशी राज्यघटना हवी जिथे सगळे एकत्र राहू शकतील. सर्व धर्म आणि जातीचे लोक समान असावेत, कोणीही उच्चनीच नसावे. आपण निसर्गाकडून हे का शिकत नाही? निसर्गाच्या नियमांप्रमाणे राज्यघटना का बनवली जात नाही? जसे दिवसरात्र येतात, सूर्यचंद्रतारे ठराविक नियमांप्रमाणे कार्य करतात, तसे आपण का नाही करत? सर्वजण त्यांच्या समस्यांबद्दल रडत बसतात, पण त्याचे समाधान आपल्या हातात आहे. मग लोक त्यावर कृती का करत नाहीत? सगळ्यांना माहिती आहे की विनाशाचे मूळ काय आहे. सगळे सुशिक्षित आहेत, शहाणे आहेत, समजदार आहेत. लाखो वर्षांपूर्वी कुणीही कुठल्याही गोष्टीचा मालक नव्हता. पण जसजशी माणसाची विचारशक्ती, बुद्धी, चिंतन वाढले, तसतसे मालकी हक्क निर्माण झाले. समस्या सोडवायच्या असतील तर सगळ्यांनी आकाशाकडे पाहिले पाहिजे. आकाशात काय चालले आहे ते समजून घेतले पाहिजे. तिथेही एक नैसर्गिक नियम आहे जो आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. तो नियम आपल्या विवेकाने जाणून घेतला पाहिजे आणि पृथ्वीवर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. निसर्गाने जो एक समतोल ठेवलेला आहे, तोच समतोल सर्वांनी मिळून, विचार करून, चिंतन करून पृथ्वीवर लागू करायला हवा. कारण निसर्ग कोणाचाही मालक नाही. आजची राज्यघटना, राजकीय पक्ष हे सर्व माणसाने बनवलेले आहेत. माणसाने निर्माण केलेल्या गोष्टींना पृथ्वीवरून हटवले पाहिजे. मी आजही सर्वांना सोबत घेऊन चालतो, मेहनत करून कमावतो. मी कधी कोणाकडून पैसे घेतले नाहीत. माझा एक समूह आहे आणि आम्ही सर्व मिळून मेहनत करून जगतो. तसेच सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. जन्माने जो आपला हक्क आहे तो आपल्याला मिळायलाच हवा. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन आमच्या महागुरूंनी नेहमी शिकवले आहे की पृथ्वीवर जन्मलेले सर्व लोक समान आहेत. ते आकाश, पृथ्वी आणि निसर्गाची संतती आहेत. हीच विचारसरणी घेऊन त्यांनी संतान दल स्थापन केले, जिथे सर्वांना समान समजले जाते आणि भेदभाव केला जात नाही. महागुरू म्हणतात की निसर्ग हाच खरा ईश्वर आहे. आज आपल्याकडे जे काही आहे ते सर्व निसर्गामुळेच आहे. माणसाचे स्वतःचे काही अस्तित्व नाही. कधी तुम्ही विचार केला आहे का, सूर्याचा धर्म काय आहे? चंद्राचा धर्म काय आहे? वाऱ्याचा धर्म काय आहे? आकाशाचा कोणत्या बँकेत खाते आहे? सूर्य, चंद्र, वारा, पाणी हे त्यांच्या मनाने काही करू शकतात का? नाही ना. मग माणसाने त्यांच्याकडून का नाही शिकले पाहिजे? आकाशाचा नियम आपण का स्वीकारत नाही? अखेर माणूस कधी जागा होणार? हे लक्षात ठेवा की निसर्ग स्वतः एक शाळा आहे, जिथे प्रत्येकजण पास होत नाही. निसर्गाच्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. निसर्गाने आपल्याला भरभरून सर्व काही दिले आहे, पण आपण स्वतःच आपले शत्रू आहोत. कोणी स्वतःची पूजा करत नाही, पण मूर्ती पूजतात, नमाज पढतात, मशिदीत जातात. माणसाने बनवलेल्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात, त्यांची पूजा करतात. पण खरी पूजा कशाची असायला हवी? आकाश आणि निसर्ग हाच आपला सर्वात मोठा धार्मिक ग्रंथ आहे. याची पूजा करा, त्याला मान्यता द्या. हाच खरा धर्म आहे. हेच आमच्या गुरुजींचे तत्वज्ञान आहे. हाच संतान दलाचा सिद्धांत आहे. आमच्या महागुरूंनी दिलेला बीज मंत्र राम नारायण रामचा जप करा. यामुळे सर्वांना ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल, तुमचे जीवन सुधारेल. सर्व समस्यांचे उत्तर आपोआप सापडेल. फक्त राम नारायण रामशी जोडलेले राहा.